जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। इचलकरंजी येथील राजराजेश्वरी नगरातील ओम चौकातील शामराव गणपती घरसे यांच्या घरात चोरट्यांनी लोखंडी दरवाजाचं कुलूप तोडून पहिल्या माळ्यावरील खोलीतील कपाट उघडून आतील 4,55,000चे सोन्याचे दागिने आणि रोकड अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली अशी तक्रार शामराव गणपती घरसे वय वर्ष 62 यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे। चोरट्यांनी फिर्यादी शामराव घरसे राहत असलेल्या घराचे लोखंडी दरवाजाचे कुलूप कशाने तरी तोडून जिण्यावरून जाऊन वरील खोलीत प्रवेश करून खोलीतील कपाटाचे लॉक कशाने तरी तोडून सोन्याचे दागिने पळवलेत। चोरट्यांनी 1,50,000 रुपयांचा 100, 200 आणि 500 अशा भारतीय चलनी नोटा पळवल्या असून चोरीस गेलेल्या दागिन्यात 2.25 रुपये किमतीचे सोन्याचे 1.5 तोळ्याचे मिनी घंटन, 40,000चे सोन्याचे अर्धा तोळा वजनाचे टॉप्स, एक जोड 40,000चे सोन्याचे अर्धा तोळा वजनाच्या कानातील रिंगा, एक जोड 40,000ची अर्धा तोळ्याची अंगठी, 20,000ची 4 ग्रॅमची नाकातील नथ आणि 40,000 रुपये किमतीचे 15 सोन्याचे मणी असा 4,55,000 रुपयांचा मुद्देमाल गेल्याचं तक्रारीत म्हटलं आहे। याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जाधव करीत आहेत। सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ठिंकणे, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।